जंगलामध्ये हे अशा प्रकारचे रस्ते आपल्याला दिसतात. दोन्ही बाजूनी झाडी, मध्ये पाऊलवाट. आपण आजूबाजूला आपलं लक्ष ठेवायचं की कोणती तरी खून ह्या ठिकाणी परिक्रमा बसण्यासाठी केलेली असते. झाडाला कपडा तरी गुंडलेला असतो किंवा बाण केलेले असतात. आपण त्यावरील आपलं लक्ष ढळू द्यायचं नाही. समोर उगवते सूर्यनारायण आणि ही धुक्यात हरवलेली वाट. दवबिंदू पडलेत गवतांवर, त्यामुळे थोडे थोडे पाय सटकत आहेत. हे बाजूलाच कपाशीचं शेत आहे. आता गरुडेश्वरच्या दिशेने प्रस्थान करत आहोत. नर्मदे हर, जय श्रीराम. शेताच्या बांधाबांधांनी छोटीशी पगदंडी म्हणजेच छोटासा रस्ता आहे. दवबिंदूमुळे रस्ता चिकटदार आहे, त्यामुळे पाय सटकत आहेत. हे अशा ठिकाणी बोर्ड लावलेले आहेत. हे असे बोर्ड बघून आपण पुढे जायचे. जे कोणी परिक्रमा करणार आहेत, पायी परिक्रमा करणार आहेत, त्यांनी अशा प्रकारचे बोर्ड हे लक्षात ठेवायचे. हे बघूनच पुढे जायचे. आपली चप्पल चांगल्या प्रतीची घ्यायची. त्याला खालच्या साईडला ग्रिप जास्त असलं पाहिजे, नाही तर चप्पल, बूट किंवा सँडल हे सटकतात आणि आपण पडू शकतो. जंगलातून शेतातून जात असताना सावधगिरी बाळगायची. आपल्यासोबत कोणीतरी सहप्रवासी असू द्यावा. अशा प्रकारे काही निशाणी, काही बोर्ड ह्या परिक्रमा मार्गात लागलेले असतात. चांगली पाऊलवाट या ठिकाणी आपल्याला लागलेली आहे. हा बांधावरचाच जवळपास 5 फुटाचा रस्ता आहे. 5 फूट रुंदीचा हा रस्ता आहे. पुढच्या साईडला बांध दिलाय, त्या दिशेने आपण जातोय. माझ्या समवेत हे पवार महाराज आहेत. माझ्या पुढे चालले आहेत. पाठीमागे परिक्रमेतील सहप्रवासी आहेत. परिक्रमा करत असताना रोज वेगवेगळ्या प्रकारचे लोक, वेगवेगळ्या स्वभाव असलेले लोक आपल्याला मिळत असतात. प्रत्येकजण रोज सोबत असतीलच असे नाही. या ठिकाणी नवरा बायको जरी आले तरी ते वेगळे होतात. परिक्रमेत रोज सोबत असतीलच असे नाही, मागे पुढे सुद्धा होऊ शकतात. त्यामुळे आपल्यासोबत कोणी पहिल्या दिवसापासून असतील तर ते शेवटपर्यंत आपल्यासोबत असतीलच असे नाही. रोज वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला माणसं भेटतील, काही सोबत असतील. कधी कधी आपल्याला एकटेही चालायची वेळ येईल. पण आपण आपला संयम ढळू न देता
आपली परिक्रमा पूर्ण करत राहायची.